संगमनेर येथे जी औद्योगिक वसाहत आहे सहकारी तत्वावरची, इथं सुद्धा काही दिवसापूर्वी आग लागली होती. त्यावेळेस मी तिथे भेटायला गेल्यानंतर तिथल्या उद्योजकांनी माझ्याशी संवाद साधला व त्यांच्या तक्रारीबाबत चर्चा केली. परंतु मी त्यावेळेसच त्यांना सांगितलं की उद्योजकांना एक भीती दहशत आहे. उद्योजकांना राजकीय तिथं काही त्रास दिला जातो असं त्यांचं त्यावेळेस बोलण्यातून आलं. तर मी 8/7/2025 रोजीच उद्योग मंत्र्यांना पत्र दिलं होतं का संगमनेरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासंदर्भात आपण बैठक आयोजित करावी. आणि त्यानुसार त्यांनी जी मी समस्या सांगितल्या होत्या त्याबाबत सुद्धा पत्रव्यवहार झाला आहे. या संदर्भात आता आचारसंहितेची अडचण आल्यामुळे थांबलेलं आहे. परंतु आचारसंहिता संपल्यानंतर उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर माझी संगमनेर येथेच एक बैठक होईल आणि त्यानंतर उद्योग मंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. त्यामुळं उद्योजकांच्या पाठीशी आज उद्योजकांना मी स्वतः आवाहन करतोय का आपल्याला महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या वतीने पूर्ण सहकार्य केलं जाईल. तुम्ही उद्योजक म्हणून बिनधास्त पुढे या. तुमच्या अडीअडचणी ज्या असतील त्या आम्हाला सांगा. आम्ही सोडवण्यासाठी त्या कटिबद्ध आहे. तुम्हाला कोणी खंडणीच्या माध्यमातून त्रास देत असेल, कुणी वेगळ्या पद्धतीने त्रास देत असेल तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त आमच्या माध्यमातून निश्चित केला जाईल. त्यामुळे मी पुन्हा सांगेल का ही जी औद्योगिक वसाहत आहे, या वसाहतीमध्ये जे काही लोक खालच्या पातळीचं राजकारण करताय, त्यांनी राजकारण न करता आपली औद्योगिक वसाहत कशी टिकल या दृष्टीने काम करणं योग्य राहील असं मला वाटतं.